संघ आजची रात्र गाजवेल. 2 सामन्यामध्ये धावा डिफेंड केल्यात प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमनं. पहिल्या मॅच मध्ये आय थिंक 41 आणि दुसऱ्या मॅच मध्ये 44. आज बॉलिंग वरती 2 सामने जिंकलेत. बॅटिंग हवी तशी पाहायला मिळाली नाही. परंतु दुसऱ्याकडे विचार केला दुसरी टीम देखील गोलंदाजी डिपार्टमेंट वरती निर्भर राहिले. मागच्या मॅच मध्ये 12 मध्ये 16 काढू दिल्या नव्हत्या. मेडन षटक स्वप्नील खार पाटीलनं हाताळलं आणि तिथे देखील गोलंदाजीची ताकद राहिली. हे बॅटल पाहायला मजा येईल परंतु बॅटिंग रन्स बनवायला हव्यात. प्रतीक 11 सुरुंगपाडा चैतन्य पाटीलच्या विरोधात. मिस टायमिंग फटका फसलाय परंतु गॅप मिळाले. 2 खेळाडूंना भेदून बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चांगली फिल्डिंग केली. रन्स कंप्लीट होतील. 2 धावा. दोन बॉल मध्ये 2 धावा झाल्यात. सरळच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा खेळाडू निघालाय. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. या मॅच मध्ये धावांसाठी धावाधाव करावी लागेल सुरुंगपाडा टीमला आणि तेवढा सोपा सामना नाहीये. जरूर 2 सामने गोलंदाजांनी जिंकून दिलेत. तो असं नाही की प्रत्येक मॅच तुम्हाला गोलंदाज जिंकून देतील आणि रन्स देखील काढाव्या लागतील. या मॅच मध्ये अतिश मतेची बॅट हवी तशी चालली नाहीये. 2 सामन्यामध्ये हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय. ठाऊक आहे बचेंगे तर और लढेंगे आणि हे षटक नेट चांगलं पाहायला मिळतं. चैतन्य पाटीलचा एक व्यावसायिक खेळाडू आहे. गावदेवी गावठाण सारख्या ताकदवर टीम मध्ये तो खेळत असतो आणि आज देखील चांगला परफॉर्मन्स टीमच्या माध्यमातून राहिला. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू रिलीज केला. आणखीन एक सिंगल. थोडस संथ वातावरण. पूर्णपणे नीरव शांतता. थोडीशी गुलाबी हवा या क्रीडांगणामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 3:13 झालीत आणि शेवटच्या मॅच कडे आपण लक्ष वेधतोय. उद्या मात्र ठीक 7 वाजता पहिला बॉल काही झाला तरी पडेल. परंतु जर खेळाडू उपस्थित नसतील तर त्यांना पॅनल्टी दिली जाईल. आणखीन एक यॉर्कर बॉल टाकलाय. खोलात टाकलेला हा बॉल हलकीशी मिसफील्ड. तो रन्स कंप्लीट होईल. एक आणि पहिले षटक राहिले त्रिमूर्ती टाकीगाव संघाच्या नावावरती जिथे चैतन्य पाटीलने दिल्यात. एका षटकामध्ये अवघ्या 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. प्रतीक 11 सुरुंगपाडा एक खेळाडू बाद अवघ्या 6 धावा. आणि निर्णायक सामना महत्वाची मॅच. परंतु या मॅच मध्ये देखील त्रिमूर्ती टाकीगाव संघाकडून बऱ्याच गोष्टी राहिल्या कारण ज्या पद्धतीने चैतन्य पाटील पहिलं षटक त्यानं चांगलं हाताळलं परंतु 2 मॅचेस मध्ये जास्तीत जास्त खर्च केल्यात प्रभंजन परदेशी. या मॅच मध्ये निर्णायक क्षणाला बडे मॅच का बडा खिलाडी बनना पडेगा आणि टर्निंग पॉइंट आहे. इथे जर चांगली कामगिरी राहिली संघ जिंकू शकतो. यॉर्कर बॉल. याच बॉलिंग साठी तर हा गोलंदाज ओळखला जातो. नेहमी फुलर लेनची गोलंदाजी पुढे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यॉर्कर बॉल आणि तेच साधलंय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 1-7. या स्पर्धेसाठी आमचे प्रिन्स असतील. चांगली मेहनत ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांनी देखील घेतली आणि प्रिन्सच्या नावाने संघ पुरस्कृत केला. बामण डोंगरी. बामण डोंगरी जिंकली म्हणजे कमीत कमी एक ट्रॉफी त्यांच्या घरी देखील जाईल. 7 धावा आणि एक खेळाडू बाद. बॉलिंग ट्रॅक वरती प्रभंजनचा पुढचा बॉल. 30 तर लाईन बिघडले. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. एका धावेने संघाची धाव संख्या पुढे जाते. फलकावरती 8 धावा. सरळच्या दिशेने खेळून काढलेला फटका. अगदी गोलंदाजांना हात देखील
बॉल मध्ये टाकले अगदी पकडण्यासाठी. कॅच पकडायचा होता परंतु ते जमलं नाही. कठीण कॅच होता. वेगवान स्ट्रोक. आणखीन एक सिंगल. इनिंगचा विचार केला तर सिंगलनं काम पुढे ढकलतायत. तो मोठे फटके जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रेशर दबाव या मॅच मध्ये जरूर राहील आणि ते सध्याच्या घडीला सुरू आहे. दबाव वाढलाय. यॉर्कर बॉल भन्नाट वेग हीच तर खासियत प्रभंजन परदेशीची आणि या मॅच मध्ये सिद्ध करतोय स्वतःला. 2 मॅच मध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी. कमबॅक शोधत होता. टप्पा लाईन लेंथ मध्ये वारंवार चुका झाल्या परंतु इथे चांगलं घडले कार्य. महत्वाच्या मॅच मध्ये थांबवले खेळाडूंना. परंतु फुलटॉस ही चुकी केली आहे. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आता अंगाशी पडलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड लेग स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. एक खेळाडू बाद 15 धावा. आणि पहा खेळाडू या गोष्टीकडे लक्ष ठेवा. जो तुम्हाला फ्रीज मिळणार आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी त्याच्या धावा आपण 3 मॅचच्याच पकडतोय. म्हणजे एका रात्रीमध्ये जेवढ्या तुम्ही काढाल तेवढ्याच तुमचे गुण इथे ग्राह्य धरले जातील. बॅकफुट वरती गेले. पंच केला. टप्पा बॉल टाकलाय आणि त्याच्यासाठी प्रोटेक्शन नव्हतं. बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. मागील 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. आणखीन एक प्रहार केलाय सरळच्या दिशेनं. स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. धावा झाल्या 2 षटकांमध्ये 23 धावा. पहिल्या मॅच मध्ये देखील 17 धावा आणि शेवटच्या मॅच मध्ये देखील 17 धावा. थोडंसं महागडं षटक. ड्राईव्ह केला बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल. स्वप्नील खार पाटील मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो. ज्या खेळाडूनं काय गोलंदाजी केली. मेडन षटक हाताळलं. 4 विकेट्स घेतल्या आणि तोच गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. 24 धावा. स्वप्नील कडून अपेक्षा असतील. टाकीगावचे समर्थक हेच म्हणत असतील की हे षटक आता चांगले यायला हवं. कमीत कमी धावा या ओव्हर मध्ये खर्च कराव्या लागतील कारण मागील ओव्हर मध्ये 17 आल्यात. स्विच हिट केलाय. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द नाईट. बॉल जाईल सीमारेषा पार षटकार. सहा धावा मिळाल्या. स्विचिटचा फटका. सेन्सेबल क्रिकेट. शक्तीपेक्षा युक्तीला आता महत्व दिलं कारण खेळाडू दूर आहेत आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 कंप्लीट झाल्यात. स्कोर बोर्ड आता वेगाने पुढे चाललाय. तब्बल 32 धावा 32 रन्स. शेवटची मॅच आणि जर 50च्या पुढे गेला तर बॉलिंग लाईनअप चांगली आहे. विसरू नका त्रिमूर्ती टाकीगाव. आणि आज जर विचार केला तर चैतन्य पाटील मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला. पण त्याच्यावरती मोठी जिम्मेदारी येऊ शकते. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलेत. खेळाडू दूर आहेत.
एक धाव तर झाले, पुन्हा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु काय फिल्डिंग केले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. यशला आपण पाहिलं कमालीची फिल्डिंग. सुरुवातीला आम्हाला देखील वाटलं की 2 धावा सहज मिळतील, पण तो किती वेगानं किती चपलाई आहे, एक एक धाव वाचवण्याचं धाडस दाखवतात खेळाडू आणि चांगली फिल्डिंग म्हणूया. यशचं आपण कौतुक करतो. फक्त एक सिंगल आणि एका धावेनं 33 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट्स. ओव्हरमध्ये 4 चेंडू हाताळलेत स्वप्नील खार पाटीलनं. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेट्सचा पुढचा बॉल वाईट बॉल, लेग स्टंपच्या बाहेर चालल्या हे सांगत असताना अंपायर्स एक्स्ट्रा अतिरिक्त रन मिळेल, एक अतिरिक्त धाव. पुढे टाकलाय बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप पुढे निघाले गोलंदाज आणि इथे दंडित केले गोलंदाज स्वप्नील खार पाटीलनं. प्रशांतजी माळी सर जे मुख्य अंपायर्स आहेत आणि त्यांनी सांगितलं की ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. एक्स्ट्रा रन मागील बॉलवरती देखील वाईड आली, इथे फ्री हिटचा इशारा करतायत अंपायर्स. मुक्तपणे खेळण्याची संधी आहे बॅट्समनला. आता रन्स चांगल्या बनल्यात, त्यामुळे प्लॅटफॉर्म चांगला पकडून घेतल्या. प्रत्येक 11 सुरुंगपाडा मिस टायमिंग, फटका फसलाय, कॅचची संधी क्षेत्ररक्षकानं पकडलाय कॅच, परंतु फायदा होणार नाहीये कारण मागचा बॉल नो बॉल होता. बॅट्समन सुरक्षित राहतील. एक धावेनं संघ पुढे जाईल. धाव फलकावरती 1 बाद 36. शेवटचा बॉल ओ, इथे कॅच उडाला. कॅच बॅटची एज, कदाचित बूट शूज वरून हा कॅच उडाला होता, पण तो कॅच पकडू शकले नाहीयेत. ही चुकी राहिली, परंतु शेवटचं षटक आहे आता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 1 बाद 37. शेवटचं षटक यश आलं. चांगला बॉल फुलर लेनचा. 1 झाले, दुसऱ्या धावेसाठी निघतील का? चांगलं जज केलंय, रनआउटची संधी आहे आणि ते विकेट्स मिळेल धावचीच्या स्वरूपात. अद्याप केला नाहीये, थांबलेत विकेट कीपर. आणि चला आता बॅट्समन येतील धावचीच्या स्वरूपात बाद. अडतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रत्येक 11 सुरुंगपाडा 2 बाद 38. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंचा खेळ आय थिंक बाकी राहिला. यशची चांगली गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. तो त्याहीपेक्षा आपण कौतुक करतोय स्वप्नील खार पाटीलचं.
त्यानं देखील आज किमिया साधत इथपर्यंतचा प्रवास करण्यामध्ये स्वप्नीलची भूमिका मोठी आहे. मिस टायमिंग, फटका फसलाय, कॅचची संधी आहे, पोहोचले नाहीयेत खेळाडू. बॉल टर्न झाला, एक धाव या बॉलवरती मिळेल. दोन बाद 39. उर्वरित शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज झालेत. यश, चला घाई करा खेळाडू, शेवटची मॅच आहे, कमीत कमी 4 पर्यंत तरी स्पर्धा संपवूया आता, पण फार उशीर लागला. बॅटच्या रडार मध्ये दिलाय, परफेक्ट कनेक्शन, बॉल सीमा पार, षटकार. .45 रन्स, 45 धावा. बॅटची एज मागे चाललाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चला खेळाडू होतील धावबाद, आणखीन एक विकेट. वैभव तांडेल परतून स्ट्राईक मिळायलाच हवी होती आणि स्वतःवरती विश्वास दाखवला बॅट्समन आतिश मतेनं. त्याला ठाऊक आहे कमीत कमी 1-2 मोठे फटके आले तर टार्गेट 50च्या पुढे जाईल आणि त्यामुळे त्यानं स्ट्राईक स्वतःवरती ठेवली. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरचा विचार केला तर यशनं धावा खर्च केल्यात आतापर्यंत 8 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 4 बॉलमध्ये 8 धावा, शेवटचे 2 बॉल 45 धावा. फटका फसला, मिस टायमिंग, कॅचची संधी आहे, झेल खाली, क्षेत्ररक्षक धावत निघालेत. व्हेरी गुड कॅच, लाजवाब झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निखिल पाहायला मिळतो. कॅच ऑफ द नाईट, फलंदाज बाद. शेवटचा बॉल आहे. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये. सचिन तांडेल मैदानामध्ये उतरले. पहिल्या मॅचचा हिरो राहिला, 6 मध्ये 7 धावा त्यानं वाचवल्या आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सचिन तांडेल. तो धावा स्टॉप झाल्यात पुन्हा एकदा. असेच चित्र आजच्या रात्रीमध्ये सुरुंगपाडा टीम सोबत चाललेत, कारण मागील मॅच मध्ये देखील जर सुरुवात चांगली केली परंतु मागच्या 10 बॉल मध्ये फक्त त्यांनी 8 ते 10 धावा काढल्या होत्या आणि इथे देखील कमबॅकिंग षटक. यश युवा गोलंदाज इम्प्रेस केलाय आजच्या रात्रीमध्ये आणि चांगली गोलंदाजी, किती भेदकता साधलाय निशाणी गोलंदाजांनी, तिथून मारा केला. परंतु प्रतिस्पर्धी टीम साठी देखील या चांगल्या धावा आहेत मी तर म्हणेल, कारण 2 सामन्यांमध्ये इथपर्यंत देखील ते पोहोचले नव्हते. मागच्या मॅच मध्ये 40, त्याच्या अगोदर 43, त्यामुळे आता 45 आहेत आणि शेवटचा बॉल देखील आहे, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. ओ इथे टीव्ही अंपास पंचांनी मागणी केली आणि चला चेकिंग केलं जाईल. इथे रनआउट देखील चेक केला जाईल आणि नो बॉल देखील चेक केला जाईल. जो बॉल आहे की नो बॉल आहे याची पडताळणी आपण करूया. स्क्रीनवरती टीव्ही अंपायर संदीपजी पाटील सर जॉईंट आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय इथे दिला जाईल. इट्स अ नो बॉल आणि रन आउट. चला चेक करा तो. थांबा बॅट्समन.
नॉट आउट. धावफलकावरती धावा आहेत 46 आणि फ्री टॅप पुढच्या बॉलवरती. दोन धावा मिळतील. स्कोरर 2 धाव्याने संघ पुढे जाईल. 47 धावा. फुल टॉस बॉल प्रहार केलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार आणि 50चा टप्पा आता ओलांडलाय. ही चुकी आता महागडी ठरू शकते का? कारण मागचा बॉल नो बॉल 2 धावा षटकार म्हणजे एका बॉल मध्ये 8 धावा आल्यात. आणि आता स्कोर बोर्ड वरती नजर टाकूया आपण. धावा बनल्यात तब्बल 53 धावा आणि 54 धाव संख्येचं भलं मोठं आव्हान त्रिमूर्ती टाकीगाव संघाला पूर्ण करावं लागेल. 4 ओव्हर 54 धावा. हॅलो. चला मॅचला सुरुवात करा. पुन्हा एकदा विनंती करतोय सलामीचे बॅट्समन पाठवा. त्रिमूर्ती टाकीगाव टीम. महेश एंटरप्राइजेस आयोजित माजी केंद्रीय माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील शेवटच्या मॅच मधील हा शेवटचा टर्न आहे. चला सलामीचे खेळाडू जाऊ द्या मैदानामध्ये. त्रिमूर्ती टाकीगाव टीम आणि फिल्डिंग डिपार्टमेंट क्षेत्ररक्षण देखील त्यांनी लावून घेतले. चोवीस बॉल 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि सलामीचे खेळाडू मैदानामध्ये चाललेत. एकीकडे चैतन्य पाटील आहे आणि दुसऱ्याकडे स्वप्नील खार पाटील. हे दोन विस्फोटक खेळाडू. 24 बॉल 54 ची मॅच. दोन मॅचेस मध्ये सुरुंगपाडा टीमनं 40च्या पुढची धावसंख्या डिफेंड केली. म्हणजे एक मॅच मध्ये 41 44 इथे 54 आहेत. म्हणजे रन्स आता त्यांच्यासाठी चांगले आहेत बॉलिंगच्या दृष्टिकोनातून. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक अलंकार तांडेल हा गोलंदाज.
गेम इज ऑन. करूया डावाला सुरुवात. 24 चेंडू आणि 54चा पाठलाग. पहिले षटक घेऊन अलंकार तांडेल आणि बॅटिंग डिपार्टमेंट कडून चैतन्य पाटील, स्वप्नील खार पाटील. चला प्लीज या गोष्टीकडे लक्ष ठेवा. खेळाडू 3:37 डाव संपल्यानंतर 8 मिनिटं अशीच निघून गेलीत. टाइम देत आहेत आयोजक, त्या गोष्टीचा प्लीज तुम्ही फायदा घेऊ नका. उद्यापासून मात्र स्ट्रिक्टली वॉर्न केलं जाईल प्रत्येक टीमला. उशिरानं येणाऱ्या खेळाडूंना दंडित केलं जाईल आणि त्याचबरोबर टाइम दिला जाणार नाही. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं. पहिलाच बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न केला, तेच तर बॉल डावकुऱ्यातच अलंकार तांडेल जरूर गोलंदाजी करतोय, परंतु टर्न करण्यासाठी तो माहीर आहे आणि त्यापेक्षा पहिला बॉल त्यानं वेगानं फेकला, फास्ट बॉल रिलीज केला आणि ते पिक करू शकला नाही चैतन्य पाटील. पहिला बॉल डॉट. 54चं आव्हान आहे 24 बॉल मध्ये. आता फटका इथे फसलाय आणि या मॅच मधली गोल्डन विकेट्स आणि 0वरती परतावं लागेल. बिग विकेट्स इन द नेट. मॅच मधली मोठी विकेट्स चैतन्य पाटील 0वरती परतल्या. 54 धावसंख्या काढायची आहेत आणि आता नवीन खेळाडू प्रभंजन परदेशी वनडाऊनच्या भूमिकेमध्ये. प्रत्येक रात्रीमध्ये विकेट हॅट्रिक घेणारा संघ सुपर 5 मध्ये पोहोचला. 2 रात्रीमध्ये ते घडलं. आज 4 बॉलमध्ये 4 विकेट. कदाचित स्वप्नीलनं 3 वरतीच थांबायला हवं होतं. 3 बॉलमध्ये 3 विकेट्स, पण तू तिथे 4 घेतले. पण तू चला मॅच संपली नाहीये. इथे चांगली गोलंदाजी, लगातार डॉट बॉलचा सिलसिला वाढवलाय गोलंदाज अलंकार तांडेलनं. किती चांगली गोलंदाजी आज अलंकार तांडेलची देखील राहिली आणि महत्वाचा हा सामना आहे. इथे त्यानं रोखून ठेवले 3 डॉट बॉल संलग्न. सॉफ्ट हँडने केले, फटका फसलाय. लॉंगॉनचा खेळाडू धावत निघालाय. फिल्डर डाऊन दी बॉल. विकेट क्रमांक 2. 0वरती 2 बाद. 4 बॉल डॉट काढले आणि 2 खेळाडूंना बाद केले. तू 5वा बॉल फुलटॉस टाकलाय आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. नाराज येत अलंकार, कारण त्याला ठाऊक आहे इथे चुकी घडली. अपेक्षा नव्हत्या, कारण 4 बॉल संलग्न डॉट आले होते. प्रेशर होता बॉल बॅटिंग डिपार्टमेंट वरती. नवीन खेळाडू जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यावरती तुम्हाला दबाव टाकण्याची संधी मिळते. सोपं नाही आल्या मोठा फटका खेळणं, पण तो इथे फुलटॉस मिळाला त्यामुळे सहजरित्या पिक केलं यशनं. षटकारासाठी हा फटका. स्ट्राईक रेट 600चा आहे. 54 काढायचे आहेत या मॅच मध्ये. पहिला तर षटकार आलाय 5व्या बॉलवरती. असा संघर्ष जारी ठेवणं गरजेचं राहील. त्रिमूर्ती टाकीगाव
शॉट सिलेक्शन फार महत्वाचे असतात आणि तिथे चुकी केली फलंदाजानं. अगोदरच्या 2 विकेट्स चैतन्य पाटीलची महत्वाची विकेट्स घेतली. दुसऱ्या धाव्यासाठी निघालेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, खराब फेकी. 6 धावा मिळतील. ही खरंच गरज होती का प्रश्न. मागील 2 बॉल मध्ये आता 12 आल्यात आणि नशिबाचा अगदी चौकार आणि 2 सिंगल. विकेट हवी होती स्वप्नील खार पाटीलची, परंतु आवश्यकता देखील नव्हती मी तर म्हणेल. आणि रन्स मिळतात टोटल 6. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 2 बाद 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. शेवटच्या 18 बॉल 42 धावेची आवश्यकता. मागील 2 बॉल मध्ये यशनं 12 काढल्यात. 2 षटकार म्हणूया यशच्या अकाउंट वरती, कारण मागचा बॉल थ्रोक राहिला. अगदी खराब फेकी, बॅकअप नव्हतं आणि तिथे 6 देखील मिळाल्यात. आता समीकरण 18 मध्ये 42. गेम इज ऑन. सुरुवातीच्या 4 मध्ये 0 होत्या. स्वप्नील खार पाटील तयार. त्याच्या विरोधात अतिश मध्ये ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल बॅटच्या टॉपेज वरती लागलाय. विकेटची संधी आणि महत्वाची विकेट्स. पहिल्याच बॉल वरती स्वप्नील खार पाटील मोठा अडथळा दूर केला. विकेट क्रमांक 3. बॅट्समन बाद. शेवटचे 17 चेंडू आणि 42 धावा. महत्वाचे खेळाडू आता बाद झालेत. प्रभंजन, स्वप्नील, तदनंतर चैतन्य पाटील हे 3 मुख्य खेळाडू बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत. सुरुंगपाडा टीमचे गोलंदाज. समीकरण 17 बॉल 42 ची मॅच. नवीन खेळाडू आहेत भूषण. मागे चाललाय बॉल. कॅचची संधी आहे. आणखीन एक खेळाडू बाद. आल्या पावली भूषणला देखील परतवल्या. 2 बॉल 2 विकेट्स. अतिश मते या खेळाडूच्या नावावरती. नवीन खेळाडू निखिल खार पाटील 6व्या क्रमांकावरती उतरले. आणि थोडीशी बॅटिंग लाईनअप आता हवी तितकी खास नाहीये. 4 खेळाडू परतलेत. आता कुठला खेळाडू या मॅचचा हिरो ठरेल, कोण जिंकून देईल ही मॅच, हा प्रश्न आता पडलाय टाकीगावच्या समर्थकांना. आणि रन्स आता 42 काढायचे अवघ्या 16 बॉल मध्ये. विकेट हॅट्रिकची संधी अतिश मते आणि त्याच्या समोर बॅट्समन निखिल. विकेट हॅट्रिकची संधी. स्वतः धावत सुटलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच ड्रॉप. कॅच सोडलाय. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात का तिसऱ्या धाव्यासाठी जातील. रन्स मिळत आहेत 2 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. विकेट हॅट्रिक पूर्ण झाली नाहीये. प्रयत्न जरूर केले आणि तो थोडासा कठीण कॅच होता गोलंदाजासाठी. बॅटची एज
मागे चालला होता बॉल, चांगलं स्टॉप केलं, फक्त एकच धाव. सिंगलनं फरक पडणार नाही प्रत्येक केलेबांना. सुरुंगपाडा टीमला देखील चांगली गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये राहिले. सुरुवातीलाच उल्लेख केला की 2-3 विकेट्स आल्या तर अडचणी वाढू शकतात आणि तेच गोलंदाजी तशीच भेदकता. मिस टायमिंग, इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक ओ पाहतच राहिले बॉलवरती. कॅच व्हायला हवा होता कारण बॉल बराच वेळ हवेमध्ये होता आणि क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत. नक्की कोण कॅच वरती येईल. 2 खेळाडूंच्या मध्ये पडला बॉल, धावा मिळतात 2 धावा. समीकरण 13 बॉल 37 धावा. कमीत कमी या बॉलवरती षटकार आला तर 31 राहतील, म्हणजे 15-16च्या सरासरीनं वाटचाल तुम्ही करू शकता. 13 बॉल 37 धावा. फिरून मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. आता आव्हान अगदी कठीण बनले. 12 बॉल 37. चला टीम मीटिंग नको प्लीज, सुरुंगपाडा टीम एकत्रित येऊ नका खेळाडू. आपण 12 चेंडू आणि 37 धावेची आवश्यकता. बारा चेंडू आणि 37ची आवश्यकता. मॅच अद्याप संपली नाहीये. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय खणखणीत षटकार. 11 बॉल 31 धावा. चला अशा देखील मॅचेस आम्ही पाहिल्यात. शेवटच्या मोमेंटला 40-45 धावा 12-12 बॉल मध्ये अनेक वेळा पाहायला मिळाल्यात आणि आज त्याचं प्रत्यय पुन्हा एकदा घडेल का. 11 बॉल 31ची आवश्यकता. एकतर षटकार आल्या. आता 11 बॉल मध्ये 5 षटकार मारायचे आहेत. 11 चेंडू आणि 5 षटकार. इथे देखील कॅचची संधी. क्षेत्ररक्षक अतिश कॅच मागे पोहोचलाय. कॅच ड्रॉप. एक झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे देखील कनेक्शन नाहीये. धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा. या चुका मागड्या ठरतील का प्रतिक्रिया सुरुंगपाडा टीमला. मागील 2 बॉल मध्ये 8 दिल्यात, त्यामुळे आता समीकरण 10 बॉल 29 धावा. 10 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता. बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये आपण आशिष या गोलंदाजाला पाहू शकता. चांगली गोलंदाजी करावी लागेल त्याला, कारण पुढचे 4 बॉल फार महत्वाचे आहेत. आता कॅचची संधी. फलंदाज होईल झैल बाद. विकेट क्रमांक 5. चला नवीन खेळाडू मैदानामध्ये पाठवा, कारण आउट झाले खेळाडू बाउंड्रीच्या अगदी जवळ आले तर देखील खेळाडू पोहोचले नाहीयेत. ओमकार जोशी न्यू बॅट्समन मैदानामध्ये. 9 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता. पुढचा खेळाडू जो येत असतो त्यांना अगोदरच तयारीत राहा, कारण जेणेकरून आणखीन वेळ वाचेल. 9 चेंडू आणि 29 धावा. आताच्या घडीला बरेचसे नियम इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण मंथन पाहतो. जर बॅट्समन उशिरानं पोहोचला, 2 मिनिटाचा वेळ असतो त्याला. आणखीन एक चांगला वेगवान बॉल. डॉट बॉल. मॅच मध्ये जणू काय आता औपचारिकता राहिले की काय, आणि प्रवास थोडासा कठीण आहे.
शेवटचे 8 चेंडू आणि 29 धावा. मागे जाऊन मारला फटका. इलेव्हेशन चांगल्या, क्षेत्ररक्षक देखील पोहोचलाय आणि त्या ठिकाणी कॅड होतील बाद. स्वराज पाटीलनं कॅच पकडला. चांगला कॅच होता आणि समीकरण आता शेवटचे 7 चेंडू आणि 29 धावा. सात मध्ये 29. चला आणखीन एक खेळाडू बाद. 7 खेळाडू बाद झालेत. औपचारिकता मॅच मध्ये फॉर्मॅलिटी थोडीशी आपण पूर्ण करतोय कारण आता प्रवास पूर्णपणे कठीण. 6 चेंडू 29 धावा. नवीन खेळाडू योगेश जोशी मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 29 ची आवश्यकता आहे. शेवटचं षटक लास्ट ओव्हर 29 धावा. इथे देखील डॉट बॉल. 5 चेंडू आणि 29 रनची आवश्यकता. इथे बॉल चाललाय सीमापार आणि टीव्ही अंपायरची मदत घेतली पुन्हा एकदा. नो बॉल. टोटल 5 धावा. फ्रीडचा बॉल. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू.
आणि चला आता स्पष्ट झालंय अगदी प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाने या स्पर्धेमध्ये आजची रात्र गाजवली आणि 2 चेंडू आणि 22 धावा. फटक्यासाठी 6 धावा असतात परंतु इथे प्रत्येक बॉलवरती 11ची गरज आहे. ते कठीण मध्ये क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही कधी 11 धावा एका बॉलवरती. आणखीन एक डॉट बॉल, एक चेंडू आणि आता 22. आज ज्यांनी फुलर लेन पुढे बॉल सोडलेत ते वाचलेत, जे टप्पे बॉल गोलंदाजी राहिले त्यांना मार बसलाय. आणि आजच्या रात्रीमध्ये प्रतीक 11 सुरुंगपाडा सचिन तांडेलनं चांगली कामगिरी केली. पहिल्या मॅच मध्येच पराभूत होईल असं वाटणारा संघ